राहुरी शहरातील महापुरुष पुतळा विटंबनेला 3 आठवडे उलटूनही अजूनही आरोपीला अटक झाली नाहीये। या प्रकरणी आरोपीला अटक करावी या मागणीकरता माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। तनपुरेंच्या उपोषणाला पाठिंबा देत राहुरीतल्या नागरिकांनी आज कडकडीत बंद पाळलाय। याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। पाहूया। राहुरी शहरातील महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना 3 आठवड्यांपूर्वी झाली होती व त्यातील आरोपीला अद्यापही अटक नाही। आणि याच संदर्भात माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अन्नत्याग करत गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय, तेही बेमुदत। आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता राहुरीकरांनी देखील पाठिंबा दर्शवत आज राहुरी बंदचं आवाहन केलं होतं आणि या बंदला शहरातून 100% प्रतिसाद मिळालेला आहे। सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली व्यवसाय आस्थापने बंद ठेवत प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला असून आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी व्यापारी संघटनांनी देखील केलेली आहे। राज्याच्या माजी मंत्र्याला जर उपोषण करण्याची वेळ आली असेल आणि महापुरुषांच्या पुतळा विटंबनातील आरोपी अद्यापही पोलिसांना सापडत नसेल तर नेमकं याचं कारण काय, हा देखील सवाल आता जनतेतून पुढे येतोय। त्यामुळे आरोपीला अटक कधी होणार आणि तनपुरे यांच्या उपोषणाचा जो काही त्यांनी मार्ग अवलंबला आहे त्यातून मार्ग कसा निघणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।